नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ता एक राजकीय घडामोड आहे, ब्रेकिंग बातमी आहे. ती म्हणजे राजकारणीमधून डच्चू मिळाल्यावर आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सुद्धा एकनाथ खडसे यांना स्थान मिळेल की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, त्याचबरोबर आशिष शेलार आणि संभाजी निलंगेकर पाटील यांचं स्थान जवळपास निश्चित झालेलं आहे. याबद्दल आज देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेटही घेणार आहेत. तर खडसेंचं नक्की काय होतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर आत्ता जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार राज्य कार्यकारिणीमधून डच्चू मिळाल्यावर आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सुद्धा एकनाथ खडसेंना स्थान मिळेल की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये. याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत नवी दिल्लीहून आहेत. प्रशांत, आता सगळ्यांचं राज्यामध्ये लक्ष लागलंय देवेंद्र फडणवीस यांची भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी होणारी भेट आणि विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांना आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान मिळणार की नाही याबद्दल असलेली उत्सुकता संपूर्ण राज्याला काय सविस्तर माहिती मिळते? मला खात्यावर बघितलं देवेंद्र फडणवीस जे आहे गेल्या 2 दिवसापासून दिल्लीमध्ये आहे आणि मॅरेथॉन बैठकी घेत आहे. आज देखील त्यांच्या बैठकी सुरू होणार आहे. आज ते पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं राष्ट्रकारणीसाठी आगामी आठवड्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस आणि सोबतच जर बघितलं भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट होणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंकजा मुंडे यांचं स्थान बळकट करण्याचा कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. सोबतच आशिष शेलार, विनोद तावडे यांना देखील संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोबतच संभाजी निलंगेकर जे आहे यांना देखील एक प्रकारे स्थान मिळेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते. पण महत्व असं म्हणजे जर बघितलं तर माजी जे केंद्रीय गृह राज्यमंत्री जे आहेत हंसराज अहिर यांना देखील या राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळेल. कारण की ज्या पद्धतीनं एक चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितला तो अहिर समाजाचा एक चेहरा आणि एक अतिशय काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर त्यांना देखील संधी मिळेल. पण महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे यांना राज्य कार्यकारिणीत संधी मिळाली नव्हती, पण त्याच धर्तीवर आता राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळते का या संदर्भात जेव्हा आम्ही सूत्रांच्याकडून माहिती आणि राजकीय विश्लेषकांनी जी माहिती दिली आहे की एकनाथ खडसे यांच्या नावावरती अजूनही संभ्रम कायम आहे. कारण की एकनाथ खडसेंना संधी मिळेल अशी चर्चा होती, पण त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही आणि त्यामुळे त्यांच्या नावावर लक्ष लागलेलं आहे की या भेटीनंतर या नावावर शिक्कामोर्तब होत आहे का आणि या भेटीनंतरच खरं तर आपल्याला हे स्पष्ट होणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी आता आदित्य चोप्रा यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. यशराज बॅनरचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा, प्रोड्युसर आदित्य चोप्रा यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. तर मुंबई पोलिसांनी आदित्य चोप्रा यांची चौकशी केली असल्याचं कळतंय. आदित्य चोप्रा हे यशराज फिल्म्सचे अध्यक्ष आहेत. सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी आता आदित्य चोप्रा यांची जी चौकशी झालेली आहे यामधनं सुद्धा अनेक बाबींचा खुलासा झालेला असणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आशिष सिंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आशिष, आपण पाहतोय सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर अनेक कलाकारांच्या, सेलिब्रिटीजच्या चौकशी झालेली आहे. ज्यांच्या सिनेमात, ज्यांच्या सोबत सुशांत सिंग राजपूतनं काम केलेलं आहे अशा सगळ्यांची चौकशी झाली आणि नुकतीच आदित्य चोप्रा यांची चौकशी झाली. काही माहिती मिळाली आहे का? जी, आदित्य चोपड़ा से कल जो है वो देर शाम बयान दर्ज किया गया है और सबसे अहम बात यह है कि वर्सोवा पुलिस स्टेशन में उनका बयान दर्ज किया गया. उनसे जो है यशराज के कॉन्ट्रैक्ट में रहते हुए सुशांत सिंह राजपूत के हाथ से गई हुई फिल्मों, विवाद को लेकर और साथ ही साथ संजय लीला भंसाली की जो फिल्में थी जो उन्हें ऑफर की गई थी उनको लेकर जो विवाद हुआ था उन सारी चीजों को लेकर पूछताछ की गई. इसके अलावा सुशांत सिंह राजपूत के कॉन्ट्रैक्ट तोड़ने और साथ ही साथ यशराज फिल्म डिवीजन जो है उससे उसमें जो है सुशांत सिंह राजपूत के शानू शर्मा से हुए झगड़े से जुड़ी हुई सारी बातों की पूछताछ की गई है. इसके अलावा सबसे अहम बात यह है कि सुशांत सिंह राजपूत के यशराज से अलग होने के बाद जो नेपोटिज्म की बात उभरकर सामने आई थी उस बारे में भी उनसे पूछताछ की गई है, जिसका उन्होंने बयान दर्ज करवा दिया है. और दर्ज किए गए बयान के आधार पर पुलिस अब आगे की इन्वेस्टिगेशन में जुड़ी हुई है. धन्यवाद आशिष या सविस्तर माहितीसाठी आणि या प्रकरणातले सगळ्या घडामोडी अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. वळूयात आता पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत आता युवा सेना सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. युवा सेनेनं रीट याचिका दाखल केलेली आहे. अंतिम वर्षांचा परीक्षा जो आहे त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो युवा सेनेनं सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेला आहे. त्यांची भूमिका मांडलेली आहे.
UGCच्या निर्णयाविरोधात युवा सेना सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. या बातमीविषयी आपण सगळे अपडेट्स घेणार आहोत, पाहणार आहोत. त्यापूर्वी सुशांत सिंग राजपूतची आत्ता सगळ्यात मोठी घडामोड आहे ती आपण पाहतोय, ती म्हणजे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी चौकशी केलेली आहे. ती म्हणजे आदित्य चोप्रा यांची. आदित्य चोप्रा यशराज फिल्मचे अध्यक्ष आहेत. मुंबई पोलिसांनी यशराज फिल्मचे अध्यक्ष आदित्य चोप्रा यांची चौकशी केलेली आहे. कारण तर आदित्य चोप्रा यांच्या सिनेमात म्हणजे यशराज बॅनरमध्ये सुशांत सिंग राजपूतचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि जर यशराजमध्ये जर कोणत्या कलाकाराचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत ती व्यक्ती, तो कलाकार, अभिनेत्री असू देत किंवा अभिनेता असू देत, त्यांना इतर कोणत्याही सिनेमामध्ये काम करता येत नाही. आणि त्याचप्रमाणे सुशांत सिंग राजपूतचं सुद्धा यशराज बरोबर जे कॉन्ट्रॅक्ट झालेलं होतं आणि त्याच कॉन्ट्रॅक्टमुळे सुशांतला अनेक सिनेमे जे आहेत ते नाकारावे लागलेले होते. यातून सुद्धा काही नैराश्य आलं होतं का किंवा इतरही सुशांत सिंग बद्दलची काही माहिती पोलिसांना मिळालेली आहे का? या चौकशी दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात. आशिष सिंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आशिष, आपण पाहतोय की यशराज बरोबर जे कॉन्ट्रॅक्ट ज्या कलाकारांचं होतं त्यांना इतर कोणत्याही सिनेमात काम करता येत नाही. सेम कॉन्ट्रॅक्ट सुशांत सिंग राजपूतचं सुद्धा यशराज सोबत होतं, कारण यशराज बरोबर त्याने आपला सिनेमा केलेला होता. आणि त्यातून पुढे या चौकशीमध्ये नेमकं काय काय मुद्दे समोर आलेले आहेत? जी, इसमें सबसे पहले मुंबई पुलिस ने जो है वो यशराज फिल्म से जुड़ा हुआ सुशांत सिंह राजपूत का जो कॉन्ट्रैक्ट है वो मंगवाया हुआ था. उस कॉन्ट्रैक्ट को मंगवाने के साथ आशीष सिंह, जो कि उस वक्त प्रोडक्शन हेड थे, उनसे पूछताछ की है. शानू शर्मा, जो कि कास्टिंग डायरेक्टर थी, जिन्होंने यशराज के टेलीविजन फॉर्म में सुशांत सिंह राजपूत का कॉन्ट्रैक्ट करवाया हुआ था, उन सभी से पूछताछ के बाद आखिरकार जब संजय लीला भंसाली से भी पुलिस ने पूछताछ कर ली तो उसके मिले हुए आधार पर जो है आदित्य चोपड़ा से पूछताछ की गई है. आदित्य चोपड़ा से सबसे पहले पूछा गया कि सुशांत सिंह राजपूत की जो यशराज में थी वो एंट्री किस तरह से हुई थी, किसने उन्हें मिलाया था और किस तरह से कॉन्ट्रैक्ट बना हुआ था. 3 फिल्मों का जो कॉन्ट्रैक्ट था उसमें पानी फिल्म क्यों नहीं बन पाई, आखिरकार कौन सा विवाद हुआ था. इसके अलावा संजय लीला भंसाली ने जो दो फिल्में उन्हें ऑफर की थी जब वो यशराज के कॉन्ट्रैक्ट में थे, तो उस दरमियान ऐसी कौन सी चीज हुई जिसके चलते सुशांत सिंह राजपूत उन दोनों ही फिल्मों को नहीं कर पाए थे. इसके अलावा जो सुशांत सिंह राजपूत के साल 2016 में कॉन्ट्रैक्ट खत्म होने के बाद या फिर हट जाने के बाद कहा जाए तो उसके बाद जो नेपोटिज्म की बात उभर कर सामने आई थी, जिसको लेकर सुशांत सिंह राजपूत डिप्रेशन में थे, उन सारे फैक्ट्स को लेकर भी पुलिस ने पूछताछ की है. आशिष, मात्र आपण पाहतोय की सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी या आधी सुद्धा अनेक कलाकारांच्या चौकशा झालेल्या होत्या आणि आजच खरं तर अनिल देशमुख गृहमंत्र्यांचं सुद्धा खरं तर त्यांची माहिती आलेली आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा तपास जो आहे तो आता CBIकडे सोपवण्याची गरज नाही. मुंबई पोलीस कार्यरत आहे, मुंबई पोलीस अधिकाधिक तपास करतायत. त्यामुळे एकूणच सविस्तर आता जी चौकशी केली जाते ही सुद्धा अधिक सखोल चौकशी केली जात असणार आहे. तर आपण पाहतोय आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी अनेक कलाकारांची चौकशी झालेली आहे. यामध्ये सुशांतचे काही मित्र होते, त्याच्याबरोबरचे सहकलाकार होते, सुशांतनं ज्यांच्यासोबत काम केलं तसे सिनेमाचे दिग्दर्शक सुद्धा होते आणि आता यशराज फिल्मचे अध्यक्ष आदित्य चोप्रा म्हणजे निर्माते सुद्धा, ज्यांच्या सिनेमात सुशांतनं काम केलेलं होतं, त्यांची सुद्धा मुंबई पोलिसांनी चौकशी केलेली आहे. आमचे प्रतिनिधी आशिष सिंग आपल्याला या संदर्भात सविस्तर अपडेट्स देत होते. याविषयीच्या सगळ्या घडामोडी जाणून घेत राहणार आहोत. पुन्हा एकदा बोलूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे कोरोना काळामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत युवा सेना आता UGCच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. युवा सेनेनं सुप्रीम कोर्टामध्ये आपली रीट याचिका दाखल केली आहे. राज्यातल्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलेला होता. तर या निर्णयाविरोधात UGCनं निर्णय देत कोणत्याही परिस्थितीत परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिलेले होते. त्यावरून राज्य सरकार विरोधामध्ये UGC असा वाद सुरू झाला आणि त्यातच आता युवा सेनेनं थेट
सुप्रीम कोर्टातच धाव घेतलेली आहे। विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात याचा निर्णय आता सुप्रीम कोर्टात होणार आहे। युवा सेनेने सुप्रीम कोर्टात UGCच्या गाईडलाईनच्या विरोधात एक याचिका दाखल केलेली आहे। फायनल इयरच्या परीक्षा या रद्द कराव्यात व जसा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतला तसाच निर्णय संपूर्ण देशभरात व्हावा अशी मागणी आम्ही या याचिकेमधून केलेली आहे। आणि यानंतर बातमी आहे एसटी संदर्भातील। कोरोनाच्या संकटात एसटीचा डोलारा कोलमडलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या महिन्यात पगार कपात सुरू आहे ते देखील कळते। तर एसटी मध्ये 1 लाख एसटी कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून पगारच नाहीये। कोरोनाच्या संकटात एसटीचा डोलारा पूर्णपणे कोलमडलेला दिसतोय। पूर्वीच्या तोट्यात कोरोना काळामध्ये 2200 कोटींची भर पडलेली आहे। तर एसटी महामंडळानं सरकारकडे 480 कोटी रुपये मागितलेले आहेत आणि पैसे मिळाल्यास एसटी कर्मचाऱ्यांचा पुढील पगार होणार असून एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्यात निम्मे पगार देण्यात आलेले आहेत। तर 100 दिवसांपासून एसटी ठप्प आहे आणि क्षमतेच्या 10%च गाड्या सुरू आहेत। याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, आपण पाहतो 1 लाख एसटी कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून पगार नाही असं कळतंय। काय सविस्तर माहिती आहे? एसटीचा संपूर्ण डोलारा कोलमडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे का? नक्कीच आपण जर पाहिलं म्हणाले की जवळपास एसटी महामंडळ हे 5000 कोटी रुपयांच्या तोट्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर आता करोना काळात या 3 महिन्यामध्ये जवळपास 2,500 कोटी रुपयांचा तोटा जो आहे तो एसटी महामंडळाला या ठिकाणी बसला आहे। म्हणजे आता जवळपास 8,000 कोटी रुपयांपर्यंत एसटी महामंडळ तोट्यात आहे। राज्य सरकार गेल्या 3 महिन्यापासून एसटी मंडळाचे जे थकीत पैसे होते ते देऊन या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात येत आहेत। 25% अधिक पगार करण्यात आला, नंतर 50% कपात करण्यात आला। आता तर महिन्याचा पगार करायला एसटी महामंडळाकडे पैसे नाहीत। राज्य सरकारकडे 498 कोटी रुपये जे आहेत एसटी महामंडळाने या ठिकाणी मागितलेले आहेत, पण अजूनही राज्य सरकारने ते पैसे दिलेले नाहीत। या सगळ्या जर परिस्थिती पाहता तर या महिन्याचा पगार कसा करावा हा मोठा प्रश्न जो आहे तो एसटी महामंडळाला या ठिकाणी आहे। कारण देखील तसंच आहे, गेल्या 3 महिन्यापासून सर्वच्या सर्व एसटी व्यवस्था ही ठप्प आहे। त्यामध्ये जवळपास 18,500 ज्या बसेस आहेत त्या तशाच थांबवण्यात, केवळ 1800 बसेस ज्या आहेत त्या रस्त्यावर आहेत। म्हणजे ज्या ठिकाणी एसटी महामंडळाला 22 कोटी रुपये दिवसाला उत्पन्न होतं ते फक्त आता 20 लाख रुपये या ठिकाणी एसटी महामंडळाला मिळतात। अशा परिस्थितीमध्ये एसटी महामंडळाचे संपूर्ण पैसे जे आहेत ते या ठिकाणी संपलेले आहेत। त्यामुळे आता आणखी 800 कोटी रुपये जे आहेत ते डिझेल आहे, टायर्स आहेत, त्या ठेकेदारांचे किंवा कॉन्ट्रॅक्टरांचे एसटी महामंडळाला देणे आहेत। अशा या सर्व परिस्थितीमध्ये एसटी महामंडळ पुढील पैसे कसे उभे करणार हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आणि आता राज्य सरकारकडनं मोठ्या मदतीची अपेक्षा एसटी महामंडळाला या ठिकाणी दिसते आहे। अगदी बरोबर आहे प्रफुल्ल। त्यामुळे राज्य सरकारकडनं आता नेमकी काय भूमिका घेतली जाणार आहे, कोणता निर्णय घेतला जाणार आहे यावर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि वळूयात पुढच्या बातमीकडे। तर बातमी आहे औरंगाबाद जिल्ह्यातली। औरंगाबादमध्ये संचारबंदी जी आहे ती आता त्याचा कार्यकाळ उद्या संपतोय आणि त्यामुळेच अनेक प्रमाणपत्र ज्यांना आहे परवाने दिलेले आहेत असे उद्योग व्यवहार जे आहे ते सुरू होणार आहे। मात्र आता व्यापाऱ्याला वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं कळतंय आणि त्यामुळेच आज व्यापाऱ्यांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे। हजारो व्यापाऱ्यांना अँटीजन टेस्ट करून कोरोनाची लक्षणं नसलेलं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे। तर महापालिकेतर्फे देखील ही चाचणी केली जाणार आहे आणि त्यामुळे कर्मचारी कमी पडतात। चाचणी करण्यासाठी काही ठिकाणी व्यापारी जास्त असल्यामुळे गोंधळही उडालाय। प्रमाणपत्र असल्याशिवाय परवानगी असलेले व्यापार उघडल्यास दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात इथं जमलेले आहेत आणि व्यापाऱ्यांसमोर आता द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। थेट सिद्धार्थकडे जाऊया। सिद्धार्थ, म्हणाली उद्यापासून आता औरंगाबादचा जो लॉकडाऊन होता तो संपत आहे आणि एकंदरीतच आपल्याला माहित आहे की मागच्या 8 ते 9 दिवसापासून नागरिकांना कसल्याही पद्धतीची वस्तू खरेदी करता आली नाही, भाजीपाला असेल। त्यामुळे उद्या मोठ्या प्रमाणात गर्दी होईल। त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एक नियम केला, जे कोणी परवानगी असलेले व्यवसाय उद्या उघडणार आहेत त्यांच्या दुकानदारांनी स्वतः नॉन कोविड टेस्ट केली पाहिजे। त्यासाठी अँटीजेन टेस्टसाठी जी सोय करून ठेवलेली आहे
मात्र हजारोच्या संख्येने व्यापारी औरंगाबाद शहरामध्ये आहेत आणि काही प्रमाणात कर्मचारी ती टेस्ट करतात. त्यामुळं अनेक सेंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे आणि एकंदरीत सर्व व्यापाऱ्यांना आज सायंकाळपर्यंत ती टेस्ट करून नॉन कोविडचं सर्टिफिकेट घ्यावं लागेल आणि त्यानंतर त्यांना उद्या आपले व्यवसाय उघडता येतील. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नसेल त्यांना ते आपले व्यवहार सुरळीत करता येणार नाहीत. त्यामुळं व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आज गर्दी केलेली आहे. सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय औरंगाबादमध्ये आता उद्यापासून संचारबंदी जी आहे त्याचे नियम जे आहेत जी लागू करण्यात आलेली होती ती बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे परवाने देण्यात आलेले आहेत असेच व्यवहार मात्र त्यांना आपली अँटीजेन चाचणी केल्यानंतरच सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यानंतर वळूयात पुण्यातल्या बातमीकडे. तर बातमी आहे ती म्हणजे कोरोनाची सौम्य लक्षणं ज्यांना आहेत किंवा कोरोनाची लक्षणं नाहीत तरी देखील खाजगी रुग्णालयात जर ते उपचार घेत असतील तर त्यांचं समुपदेशन करून त्यांना डिस्चार्ज देण्यात यावा असा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. जेणेकरून इतर रुग्णांना जर बेड्स मिळत नसतील तर ते बेड्स उपलब्ध होतील, कारण सामान्य कोरोना पेशंट्सना उपचार मिळत नाहीयेत. दुसरीकडे खाजगी रुग्णालयामधून अतिसौम्य लक्षणं असलेले पेशंट्स अकारण बेड्स अडवून बसल्याच्या तक्रारी आहेत आणि म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढलेले आहेत. असे रुग्ण खाजगी रुग्णालयात आढळल्यास संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनावर साथरोग प्रतिबंधक कायदा तसंच आपत्ती व्यवस्थापना कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. त्याचबरोबर पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसते. एकीकडे प्रशासन कोरोनाचं संक्रमण ही साखळी रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे आता पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा कंबर कसली आहे. शुक्रवारी त्यांनी पुण्यात खास बैठक घेतलेली होती. विशेष म्हणजे या बैठकीला मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पुण्यात पाचारण केलं होतं. मुंबईत कोरोनावर लगाम लावण्यात चहल बऱ्याच प्रमाणात यशस्वी देखील ठरलेत. मुंबईमध्ये कोरोनाची साथ नेमकी कशी आटोक्यात आणली आहे याचे त्यांनी पुण्यातील अधिकाऱ्यांना धडे दिलेले आहेत. यानंतर बातमी आहे कर्नाटकातली, कारण कोरोनाच्या या संपूर्ण काळामध्ये माणुसकीच हरपली आहे की काय असा प्रश्न या बातमीकडे पाहून आपल्याला पडतोय. एका महिलेवर तिच्या पतीचा मृतदेह हातगाडीवरून नेण्याची वेळ आलेली आहे. कर्नाटकमधल्या अथणी या गावामधली ही हृदयद्रावक घटना घडलेली आहे. पतीचा मृत्यू झाल्यावर 4 खांदे देण्यासाठी कुणीही पुढे आलेलं नाही आणि त्यामुळे मृतदेह हातगाडीवर नेण्याची वेळ पत्नीवर आली आहे. कर्नाटकच्या अथणी गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीचा झोपेतच मृत्यू झाला. मृत्यू नैसर्गिक होता, कोरोनामुळे नव्हता, पण कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय गावात पसरला आणि अंत्ययात्रेसाठी कुणीच पुढे आलेलं नाही. पत्नीनं विनंती करून पाहिली पण कुणाच्याच हृदयाला पाझर फुटलेला नाही. पत्नी खंबीर असल्यानं तिनं हातगाडीची सोय स्वतःच केली आणि स्वतःच तो मृतदेह चादरीत गुंडाळला आणि हातगाडीवर ठेवला. तर स्वतःच हातगाडी ढकलत स्मशानभूमीत सुद्धा ती गेली आणि कोरोना काळात अंत्ययात्रेत किती लोक असावीत यावर निर्बंध आहेत हे देखील खरं आहे आणि ते असलंही पाहिजे. पण म्हणून काय एकानंही अंत्ययात्रेला जाऊ नये? मृत्यू हा एक ना एक दिवस प्रत्येकाला येणार आहे हे माणसानं विसरू नये. सविस्तर या घटनेविषयी माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत आहेत. आसिफ, आपण पाहतोय या संपूर्ण कोरोना परिस्थितीमध्ये अनेकांना नैराश्य आहे, तणावाखाली सगळेजण जगतायत, तरी देखील माणुसकी मात्र कोणी हरपू नये हीच आशा प्रत्येकाच्या मनात प्रत्येकानं बाळगायला हवी आणि तसंच वागायला हवं. मात्र ही घटना काही वेगळंच सांगतेय. मनाली, तू म्हणते तसं बरोबर आहे. कोरोनामुळे आज माणुसकी हरपली काय हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. कारण का आज नातेवाईक असू दे, कोणी असू दे, की दुश्मन असू दे, कारण मेल्यानंतर प्रत्येक वेळी त्याच्या समोर अंत्यविधीला जातो. पण अशीच एक घटना घडली की त्याच्या अंत्यविधीला कोणी त्याच्या समोर आलेलं नाही, त्याचे नातेवाईक सुद्धा आलेले नाहीत आणि ते जवळपास कोण असणारे व्यक्ती सुद्धा आले नाही. अथणी तालुक्यातली ही घटना आहे, बेळगाव जिल्ह्यातली. अथणी रुग्णालयासमोर एक सांबार जो चप्पलाचं काम करत होता त्याचं रात्री तिथं निधन झालं आणि त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी कोणीही सुद्धा आले नाही. पण अंत्यदर्शन घेतले आणि तरी सुद्धा त्या अंत्यविधीला कोणी गेलू शकलेलं नाही. त्या महिलेवर ती वेळ आली की एका हातगाड्यावर आपल्या पतीचा मृतदेह एका कापडात गुंडाळून हा अंत्यविधी करण्यासाठी त्या महिलेवर वेळ आली. मनाली एक सांगायचं की जे नातेवाईक, जात, धर्म हे काय जे होते ते फक्त आता कागदावर उरलेत की काय असा प्रश्न पडतोय मनाली.
नक्कीच धन्यवाद आसिफ या सविस्तर माहितीसाठी. तर या घटनेकडून पुन्हा एकदा आपण म्हणूया की सगळ्यांवर संकट आहे, सगळ्यांवर परिस्थिती खूप भीषण ओढावलेली आहे. मात्र माणुसकी कोणी हरवू नका, माणुसकीला जपूनच आपण आपलं जीवन जे आहे ते सुरळीत करूयात. होऊयात आता ब्रेककडे. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.